हॅलो मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल, मी आज ऑप्शन बाईंग पण केली, ऑप्शन सेलिंग पण केली आणि आयरन फ्राय पण बनवले. ठीक आहे, याबद्दल डिटेल्स द्यायच्या आधी मी एक सांगू इच्छितो की मी ॲक्च्युली ऑप्शन बाईंगसाठी एक चांगली स्ट्रॅटेजी आणतो. 2 वीक तर मी ते पेपर ट्रेड केलेला, पण आता मी ते लाईव्ह मार्केटमध्ये मला ट्राय करायचं, त्याच्यामुळे आजचा पहिला दिवस होता. ठीक आहे, तर आज पहिला दिवस मी कमीत कमी अजून फ्रायडेपर्यंत ते ट्राय करणार. अगर ती स्ट्रॅटेजी अगर सक्सेसफुल झाली ना, तर मग मी तुम्हाला ती स्ट्रॅटेजी सांगणार. पण ती स्ट्रॅटेजी अशी सांगता येत ना, त्याच्यासाठी ना लाईव्ह ट्रेड करावं लागेल एकत्र. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमीत कमी 500 सबस्क्रायबर झाले ना, तर ॲटलिस्ट आपण तो लाईव्ह ट्रेड करू शकतो. आणि ॲक्च्युली ती खरोखर खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे. ओके, आज मी दाखवतो 5 दिवस मी तुम्हाला कंटिन्यू त्याचा रिझल्ट दाखवेन. अगर तुम्हाला चांगली वाटली मग तुम्ही सबस्क्राईब करू शकता. असे काही जबरदस्ती अजिबात नाही तुमच्या. ठीक आहे, चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला बाईंगपासून सेलिंग आणि माझी आयरन फ्राय मी कुठे कुठे काय काय घेतलं ना, ते तुम्हाला सर्व सांगतो. सर्वात प्रथम मी तुम्हाला आधी आजचा माझा प्रॉफिट दाखवतो. आजचा प्रॉफिट आहे 982. पण तो ॲक्च्युली माझा जे पहिले 4 लॉट तुम्हाला दिसत आहे ना, त्याच्यामध्ये आयरन फ्रायमध्ये माझे 700 रुपये मायनस आहे. पण माझ्या इंट्राडेच्यामध्ये ना, तुम्ही अगर बाईंगमध्ये बघाल तर सर्वप्रथम मी तुम्हाला माझी बाईंग दाखवतो. माझी बाईंगची पोझिशन कुठे घेतली मी ती. ठीक आहे, अगर तुम्ही माझा 22,000चा कॉल बघाल ना, तो 802 रुपये मायनस आहे. तो मी तुम्हाला एंट्री कुठे घेतली ते सर्वप्रथम सांगतो. अगर तुम्ही 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती याल ना, ती स्कॅल्पिंग होते. आणि स्कॅल्पिंगचा ट्रेड हा प्रत्येक वेळी 1 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेममध्येच घ्यावा लागतो, कारण ते लगेच एंट्री घेऊन लगेच निघायचं असतं. अगर तुम्ही बघाल जसं मार्केट ओपन झालं ना, त्याने सुरुवातीला स्टार्टिंगला हाय मारला. ठीक आहे, वरती गेलं, तर जसं वरती येत होतं ना, तर मला वाटलं मार्केट वरती जाईल, त्याच्यामुळे मी ते कॉल बाय केला. ठीक आहे, पण जसं वरती एवढी मोठी वीक लावल्यानंतर ते परत खाली यायला लागलं. ठीक आहे, जसं मग हा रेडच्या आसपास झाला ना, मी माझी ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करून माझा एस एल हिट झाला. त्याच्यामध्ये फक्त 10 पॉईंटचा एस एल होता. आणि जसं रेड कॅन्डल बनवायला सुरुवात केली ना, तर मी माझा पुट बाय घेतला 22,000चा. तो 134ला घेतला आणि तो 154ला मी काढून टाकला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये फक्त रिस्क रिवॉर्ड 1:2 आहे, कारण स्कॅल्पिंग आहे. आजचा माझा बाईंगचा प्रॉफिट आहे 700 रुपये. ठीक आहे, त्याच्यानंतर अगर तुम्ही दुसरी पोझिशन बघा, माझ्या ऑप्शन सेलिंगची तुम्हाला सांगतो. जसे 21,950चा जो तुम्हाला कॉल सेल केलेला दिसतोय ना, त्याची मी तुम्हाला कालच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की एंट्री कुठे घ्यायची ते. अगर तुम्ही 15 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती याल ना, तर मी तुम्हाला एक लेवल दिलेला. जसा थर्सडेचा हा वाला लो ब्रेक होतो आहे, तर त्याच्यानंतर मार्केट बऱ्यापैकी खाली जाऊ शकतं. ठीक आहे, हे मी आधीच क्लिअर सांगितलेलं. ठीक आहे, तसं मार्केट खाली गेलं पण त्याच्यानंतर काय आलं, मला इकडे माझी एंट्री झाल्यानंतर मला इथे 3,400 रुपयाच्या आसपास मला प्रॉफिट दिसत होता. ठीक आहे, जसं 3,400चा प्रॉफिट दिसला ना, तर मी माझा जो ट्रेलिंग असेल आणि 1,000 रुपये केलं, कारण मला अगर ही प्रॉफिटमध्ये पोझिशन गेली असती ना, तर मी त्याला ती कॅरी फॉरवर्ड नेली असती. ठीक आहे, माझे 2 लॉट त्याच्यामध्ये ॲड होते. मी ती कॅरी फॉरवर्डच्या हिशोबाने ट्रेड घेतलेला. ठीक आहे, पण जसं तो 3400 नंतर हा जसा रिव्हर्स झाला ना, मी जिथे एंट्री घेतलेली ना, तिकडे मी माझा एस एल लावून ठेवला. मग माझं तर ट्रेलिंग एस एलमध्ये पण माझ्या 1,000 रुपये मिळाले. हे ऑप्शन सेलिंग केल्यामुळे मिळालं. अगर बाईंग केलं असतं तर कदाचित ते मला लॉस दिसला असतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगतो की बाईंगपेक्षा ही सेलिंग ही खूप चांगली असते. ठीक आहे, कारण साईडवेज मार्केट थोडं ते टाईम स्पेंड केला ना, की तुमचा एस एल आहे ना बऱ्यापैकी कमी होऊन जातं. आणि 22,700चा जो कॉल दिसतो ना, 112 रुपये मायनस, तर तो कसं तो फक्त हेजिंगसाठी होता 21,950चा, कारण मला मार्जिन कमी लागणार आपल्यासाठी. आणि त्याच्यानंतर अगर मी तुम्हाला सांगेन माझी स्ट्रॅटेजी माझी बेरिशची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती अगर मी तुम्हाला सांगेन 21,850चा कॉल आणि पुट सेल केला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 21,600चा मी पी बाय केला आहे. आणि 22,100चा कॉल बाय करायच्या आधी ना, अगर तुम्ही बघाल 22,150चा जो कॉल बाय केला आहे ना, तो मी बुक करून थोडा वरती आलो आणि मग नंतर 22,100चा मी कॉल बाय केला. ठीक आहे, कारण माझा लॉस थोडं कमी व्हायला. मी तुम्हाला पाहिजे असेल तर स्टॉक मार्कवरती घेऊन जातो, तुम्हाला क्लिअर कळेल. माझी पहिलीची स्ट्रॅटेजी ही होती, मॅक्झिमम प्रॉफिट 10,300 होता आणि मॅक्झिमम लॉस वरच्या साईडला लॉस होता 4,600 आणि डाऊन साईडला लॉस होता 2,150. ठीक आहे, मी 22,150चा जो कॉल होता तो बुक केला 85 रुपीजच्या आसपास. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर मी अजून एक लॉट वरती ॲड केला 22,100चा. मी जो ॲड केला त्याची किंमत होती 104 रुपये. ठीक आहे, इकडे 104 रुपयाला मी 2 लॉट ॲड केले. आता त्याच्यामुळे माझ्या राईट साईडचा का तुम्ही प्रॉफिट बघाल, पहिले होतं 4,600, आता झाला 3,100 रुपये आणि आता दोन्ही साईडला 3,100 रुपये झाला आहे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम प्रॉफिट हा 9,400चा आहे. आता ही जी 3,100 रुपये राईट साईडचं आणि लेफ्ट साईडचं जे 3,100 रुपये ना, ते कसं झिरो करायचं ना, किंवा कसं मिनिमम लॉसमध्ये आणायचं ना, हे तुम्हाला पाहण्यासाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील. ठीक आहे,
आता समजा हळू अगर गॅपअप फ्लॅट ओपन होऊन अगर लेवल ब्रेक करतो ना वरच्या साईडला, तरी मी माझ्या राईट साईडचा जो 3100 रुपयाचा लॉस आहे ना तो इझिली मी झिरो करू शकतो. फक्त लॉस कधी होतो मी तुम्हाला सांगू शकतो. आता समजा उद्या खूप मोठा गॅपअप झाला, 300-400 पॉईंटने गॅपअप झाला ना, तर त्यावेळी जो 3100चा लॉस आहे ना तो कम्प्लिटली झिरो नाही, तो आपण 1000-1200पर्यंत काढू शकतो. पण मी मोमेंटम वाईज पर ऑप्शन सेलिंग पण करतो, त्याच्यामध्ये कदाचित ते लॉस झिरो होऊ शकतो माझा. पण फक्त बाईंग नाही करायचं असेल ना तर तो 3100चा लॉस पुन्हा झिरो होऊ शकत नाही. उद्या काय असेल ते मी तुम्हाला सांगतो. ती मी स्ट्रॅटेजी मी काय करणार ते, अगर समजा फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो ना, तर मी माझा अजून एक जो कॉल आहे ना तो पुढे आहे. आणि त्याचप्रमाणे मी इंट्राडेच्या हिशोबाने परत एकदा पी सेल करीन ह्या लेवलच्या वरती जात असं. मॅक्झिमम 2दा एंट्री घेणार, एकदा एंट्रीचा एस एल झाला हिट झाला, परत त्यात लेवल आलं परत एकदा एंट्री घेणार. आणि डाऊन साईडला माझा जो हा लेवल आहे तो फिक्स आहे. थर्सडेचा जो लो आहे ना त्या लोच्या खाली परत मार्केट जात असेल ना तर मी परत एंट्री घेणार. डायरेक्ट गॅपडाऊन ह्याच्या खाली पण डायरेक्ट गॅपडाऊन ओपन झाला ना या लेवलचे येते, तरीही मार्केटसाठी मी डाऊन साईडलाच जाणार आहे. ठीक आहे, हे क्लिअर आहे. आणि ऑप्शन बाईंगसाठी तुम्ही फक्त माझ्या चॅनलला हवं असं तुम्ही सबस्क्राईब करू शकता, कारण तुम्हाला त्याबद्दल 5 दिवसाचे मी तुम्हाला अपडेट देतच राहीन. ठीक आहे, आणि तुमच्यावर तो ती स्ट्रॅटेजी नक्की शेअर करीन. ओके, काही डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा.